कशा कावऱ्या बावऱ्या बघतायत. अंड घातलंय एकीनंच, पण ओरडतायत सगळ्याजणी. यांची खासियतच आहे ह्या कोंबड्यांची. अंड घातलं म्हणलं की ओरडायचं. आता ह्यांना कोंडायचंच आहे. बऱ्या आत गेल्यात. आता ह्यांना कोंडतो. जायचं आहे आम्हाला भेंडी तोडायला. हे बघा, त्याला आता माझ्या मागे येतील. झालंय माझं काम. आत्याने भांडी घासली, मी कपडे धुतली, मामा गेले शेळ्या घेऊन. आज वातावरण बघा ढगाळ आहे. असं वातावरण असलं की थोडंसं वेगळंच वाटतं. बघा ह्या कोंबड्या. आत्यांचं चालू आहे दळण निवडायचं. म्हणजे मला पण बसायचं निवडायला. कारण काय होतं, आत्यांना थोडं खडे काय राहतात आत्यांकडनं. मी काय केलं होतं गेल्या वर्षीची ज्वारी ही, आणि ज्वारीमध्ये किडे होतात म्हणून असं कडुलिंबाचा पाला वाळवला आणि खाली सगळ्यात खाली टाकला होता. आणि मग असं थोडं ज्वारी टाकत मध्ये पण असा पाला विस्कटला होता. त्याच्यामुळे काय होतात, जे मध्ये किडे असतात ज्वारीमधले ते होत नाहीत. आता बघा पूर्ण सुकून गेला हा पाला. आणि ज्वारीचं पीठ संपलंय. मग आत्या म्हणल्या दळण निवडून जाऊयात. म्हणजे कसं होतं, उशीर होतं परत आम्हाला यायला, संध्याकाळ होती. मग त्याच्यामुळं काय होतं, मग खडे वगैरे दिसत नाहीत. मग मध्यंतरी हे आले की ह्याच्यामध्ये गावामध्ये गिरणीमध्ये घेऊन जातील दळण. म्हणून असं छान आत्या सुपानी पाकडतायत. एवढं हे पाकडून झाले. आता मी पटपट त्यातले खडे बघते आणि दोघेजणी जातो. आणि मग थोडीशी भेंडी तोडायची आणि मग जेवण करायचं. आज जाणारी गाडी भेंडीची. मग भेंडी तोडली. कसं मग खूप उशीर होतो. गेल्या वेळी आम्हाला इतका उशीर झाला भेंडी तोडायला की 2 दोऱ्या मामा आले, त्यांनी तोडू लागितल्या म्हणून झालं. छान असं सुपानी पाकडून दळण चाललंय आत्याचं निवडायचं. खडे बघून ठेवलं की आपलं एक कामं होऊन जातात. कामं काय, आपल्याला नवीन वर्ष येऊ द्या नाही तर जुनं वर्ष जाऊ द्या, बायकांना कामं तर करावीच लागतात. सगळं जबाबदाऱ्या बघाव्या लागतात. घरातलं बाहेरचं सगळं बघावं लागतं. त्या कोंबड्यांना कोंडून टाकते मी. आमची माऊ नवीन तिकडं झोपली आहे.